नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉबचे यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत 1 रुपयात पीक विमा फॉर्म सुरू झालेले आहेत। 1 रुपयात पीक विमा कसं करायचं आहे, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, आपण सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा, खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे तुमच्यासाठी। तर आजच्या या खास व्हिडिओमध्ये 1 रुपयात पीक विमा योजना महाराष्ट्र 2025 शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना ऑनलाईन नोंदणी कसा करायचा, फायदा कसा घ्यायचा ते सर्व आपण इथे पाहणार आहोत। तर आपण पाहूयात या योजनेची थोडक्यात माहिती। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे, म्हणजे शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पीक विमा मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पीक विमा बद्दलची सर्व माहिती मिळणार आहे। कोणती पिकं या योजनेत समाविष्ट आहेत, त्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि विमाचा हप्ता कसा भरावा याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत। या व्यतिरिक्त पीक पेरा, पेरणी प्रमाणपत्र, अधिकृत वेबसाईट लिंक आणि पीक पेरा घोषणापत्र 2025-26 या संबंधित सविस्तर माहिती आपण इथे पाहणार आहोत। चला आपण या व्हिडिओला सुरू करूयात। पीक विमा म्हणजे काय? व्हॉट इज क्रॉप इन्शुरन्स इन मराठी? पीक विमा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवर होणारे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी एक सुरक्षा कवच मिळवून देणे। शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीमुळे त्यांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांचे जीवन स्थिर राहावे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे। आता पाहूयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे उद्दिष्ट। 1. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी दुष्काळी, अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, चक्रीवादळ व कीटकांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे। 2. शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक मदतीची आवश्यकता असते, त्यामुळे त्यांना शेती करण्यासाठी प्रेरणा देणे आणि अधिक शेतकरी या क्षेत्रात गुंतवणूक करावे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। 3. काही शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीमुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्ग निवडावा लागतो, त्यांना मदत करण्यासाठी आणि अशा परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ही योजना सुरू केली गेलेली आहे। आता पाहूयात 1 रुपयात पीक विमा तर हप्ता कोण भरेल? शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पीक विमा मिळणार आहे आणि लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। पण 1 रुपयात पीक मिळवण्यासाठी बाकीचा हप्ता कोण भरेल, हे एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याचं उत्तर आहे, शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया द्यावा लागणार आहे आणि बाकीचा हप्ता महाराष्ट्र राज्य सरकार भरणार आहे। होय, महाराष्ट्र राज्य सरकार बाकीचा हप्ता भरणार आहे। तर आता आपण पाहूयात कोणती 14 पिकं खरीप हंगामात सहभागी होऊ शकतात। 1. खरीप हंगामात शेतकऱ्यांना 14 पिकांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल। यामध्ये भात, बाजरी, भुईमूग, ज्वारी, नाचणी, उडीद, मूग, मका, तूर, कारले, सोयाबीन, कापूस, तीळ आणि कांदा या पिकांचा समावेश होणार आहे। आता पाहूयात पीक विमा अर्ज करायची शेवटची तारीख ही कोणती असणार आहे, लास्ट डेट ही काय असणार आहे। शेतकऱ्यांना पीक विमा लाभ घेण्यासाठी 1 महिन्याची मुदत असते। यामध्ये ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता पाहूयात पीक विमा अर्ज करण्याची वेबसाईट, फॉर्म फिलअप प्रोसेस काय असणार आहे। शेतकऱ्यांना www.pmfby.gov.in या वेबसाईटवर आपले सेवा केंद्र यांच्या मार्फत अर्ज भरता येणार आहे। अर्ज करण्यास अडचण आल्यास तालुका पीक विमा कंपनी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, जवळील बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करा। आता पाहूयात जिल्ह्याप्रमाणे कर्ज देणाऱ्या कंपन्या, डिस्ट्रिक्ट वाईज क्रॉप इन्शुरन्स कंपनीज कोणकोणती असणार आहेत। 1. HDFC जनरल, उस्मानाबाद, पुणे, धुळे, हिंगोली, अकोला। 2. ओरिएंटल इन्शुरन्स, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, जळगाव, सातारा। 3. ICICI लोबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, परभणी, वर्धा, नागपूर। 4. युनायटेड इंडिया इन्शुरन्स, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। 5. युनिव्हर्सल सोमपो जनरल, जालना, गोंदिया, कोल्हापूर। 6. चोलामंडलम MS जनरल, औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड। 7. भारतीय कृषी विमा कंपनी, वाशिम, सांगली, बुलढाणा, नंदुरबार, बीड। 8. रिलायन्स जनरल इन्शुरन्स, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली। 9. MBI जनरल इन्शुरन्स, लातूर। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्र पीक विमा अर्ज करायची वेबसाईट, पूर्ण माहिती, शेवटची तारीख, अर्ज कोण करू शकणार आहे, या योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे आणि पीक विमा म्हणजे काय या संबंधित संपूर्ण माहिती। आणि ही जी माहिती आहे मी महायोजना यांच्या
यांच्या वेबसाईटवरून घेतली आहे. जर तुम्हाला याच्या संबंधित संपूर्ण माहिती हवी असेल तर खाली मी जे डिस्क्रिप्शन आहे तिथे मी यांची लिंक देईल. तुम्हाला अधिक माहिती असेल तर त्याला क्लिक करा, संपूर्ण माहिती मिळवा. व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर कॉमेंट करा, मी नक्कीच त्याचा रिप्लाय देईल. माझ्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आपण भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये.